रत्नाकर मतकरी यांच्या रंगांधळा या गूढ कथासंग्रहातून झुंबर नावाची कथा. खांडव वन 20 मैलांवर राहिले. तेव्हा बसमध्ये आम्ही दोघेच उतारू शिल्लक होतो, मी आणि वैजू. बाकी जे काय मुठभर प्रवासी सुरुवातीला होते ते कधीच उतरून गेले होते. बाहेर संध्याकाळ झाली होती. बस झाडीतल्या अरुंद वाटेने शक्य तेवढ्या वेगात चालली होती. दोन्ही बाजूंच्या झुडपांची पाने आणि काटक्या बसच्या खिडक्यांवर कडाकडा आपटत होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हते. एरवी आम्हा दोघांची बोलण्यात स्पर्धा चाले. दोघेही आपलेच घोडे पुढे दामटीत असू. पण या क्षणी मी गप्प होतो. वैजूची चिवचिव देखील थांबली होती. खरे तर आज बोलण्यासारखे पुष्कळच होते. आज आमच्या मधुचंद्राचा पहिला दिवस होता. 2 दिवसांपूर्वी आमचे लग्न झाले होते. घरच्या मंडळींनी जुळवून नव्हे, चांगला प्रेमविवाह झालेला होता आमचा. तेव्हा एकमेकांना बुजण्याचा प्रश्नच नव्हता. बोलायला विषय भरपूर होते. लग्नाआधीच्या आयुष्यातल्या आठवणी, लग्न समारंभातल्या गमती, त्यातून लग्नानंतरचे 2 दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत गेलेले. एकांत तसा थोडाफार आताच मिळालेला होता. तेव्हा बोलायला उधाण यायला हवे होते. मधुचंद्र कसा साजरा करायचा हे लाजत लाजत बोलता आले असते. पुढल्या आयुष्याची चित्रे रेखाटता आली असती. निदान आज रात्रीच्या सुखाच्या कल्पनेने दोघांनी एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसायला तरी हवे होते. पण तसे होत नव्हते एवढे खरे. दोघांच्याही मनावर एक विचित्र दडपण आले होते. खांडववनासारख्या आजूबाजूच्या ठिकाणी मधुचंद्राला जाण्याची कल्पना मला काव्यमय वाटली होती. गावात हॉटेल एकच. तिथेच उतारूंचा इतका तुटवडा की मध्यरात्री दार ठोठावले तरी उतरायला जागा मिळत असे. अर्थात नंतर कसली अडचण यायला नको म्हणून मी आधीच पत्र टाकून जागा मिळण्याची निश्चिती केली होती. आता खांडव वन कधी येईल असे होऊन गेले होते. काय गंमत आहे पहा. आम्हा दोघांच्या आयुष्यातला हा पहिलाच एकत्र प्रवास. त्याची आठवण आम्ही जन्मभर मनात जतन करणार होतो. पण प्रत्यक्षात मात्र तो कधी एकदा संपेल असे झाले होते. मी वैजूकडे पाहिले. वारे असह्य होऊन तिने पदर डोक्यावरून ओढून घेतला होता. तिचा सुंदर चेहरा किंचित त्रासलेला, थकलेला दिसत होता. बाहेरच्या सावल्या अधिकच गडद झाल्या होत्या. सारे वातावरण भिजल्यासारखे थंड आणि जडशीळ होऊन गेले होते. पावसाच्या झाडीत हरवून गेलेल्या पाखरांच्या जोडीसारखी आम्ही दोघे निमूट बसून राहिलो होतो. जंगलातून वाट काढणाऱ्या बसचा घोघो आवाज ऐकत कधी एकदा हा प्रवास संपेल आणि खांडव वन येईल याची वाट पाहत. आणि एकदाचे खांडव वन आले. स्टॉपवर पुष्कळ वर्दळ नव्हती. स्टॉपवर मुळीच वर्दळ नव्हती. 1-2 वेळा फळविक्यांशिवाय आणि 4-2 आषाढभूत हमालांशिवाय बाकी तळ रिकामाच होता. आम्ही बसमधून उतरून भांबावल्यासारखी इकडे तिकडे पाहत राहिलो. बस वळली आणि रे रे आवाज करीत मुरदाडपणे निघून गेली. तिच्या दिव्यांच्या प्रकाशाने झुडपांची एक रांगच्या रांग उजळून निघाली आणि दुसऱ्याच क्षणी सावल्यात मिसळून गेली. बसचा आवाज दूरवर गेला आणि सारे चिडीचिप्प झाले. समोर काळात भिन्न पहाड उभा होता. खालच्या दरीतून धुके हळूहळू वर यायला सुरुवात झाली. एक केबिलवाणा पोरगेला हमाल आवाज न करता आमच्यासमोर येऊन कमरेत वाकून उभा राहिला. सुटकेसेस त्याच्याकडे देऊन आम्ही चालू लागलो. एकूण आम्ही खांडववनात येऊन पोहोचलो तर होतो, पण अजूनही मनावरचा ताण कमी झाला नव्हता. खांडववनाचे पहिले दर्शन वाटले होते तेवढे स्मरणीय, तेवढे रमणीय नव्हते आणि आधी झपाट्याने अंधारू लागल्यामुळे काही दिसणेच कठीण होते. काळ्याकुट्ट पहाडांनी गावाला गिळून टाकल्यासारखे दिसत होते. झाडे घोंगड्या पांघरून बसल्यासारखी वाटत होती. सगळीकडे निजानीज होऊ लागली होती. वैजू अस्वस्थपणे माझ्याजवळ सरकली. तिला थंडी तर वाजतच होती, पण या परक्या गावात ती घाबरल्यासारखी झाली होती हे अधिकच खरे. मी धीर दिल्याप्रमाणे तिच्या कमरेभोवती हात टाकला. तिला थोडेसे बरे वाटले.
माझी वैजू. वैजूला बरे वाटावे म्हणून मी काहीही केले असते. पण मला कोण धीर देणार होते? मी स्वतःच मनाला समजावू लागलो. गाव असेल परका, पण त्यात घाबरण्याजोगे काय आहे? हॉटेलमधली खोली आगाऊ रिझर्व्ह केलेली होती. 5-10 मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोहोचलो असतो. गरम पाण्याने हात-पाय, तोंड स्वच्छ धुतले असते, 4 घास पोटात ढकलले असते आणि मऊ मऊ बिछाण्यावर अंग झोकून दिले असते. बिछाना? भीतीच्या विचारांना मग जागाच राहणार नव्हती. मी वैजूचा होतो आणि वैजू माझी होती. मात्र रात्र आमची दोघांची होती. मधुचंद्राची पहिली रात्र. अपेक्षित सुखाच्या कल्पनेने माझ्या अंगावरने रोमांच सरसरून उभे राहिले. हमालाने सामान हॉटेलच्या दाराशी ठेवले. मी एक नोट त्याच्या हातात ठेवली. तो सलाम करून निघून गेला. हॉटेलचे मालक कम मॅनेजर घाईघाईने बाहेर आले. पाहिल्याबरोबर कुणाचेही मत चांगले व्हावे असा गृहस्थ होता तो. जाडजूड आणि हसतमुख, किंचित बुटका. त्याला डोळे किलकिले करून बोलण्याची सवय होती. मी नाव सांगितले. मालक मोठ्या अदबीने आम्हाला आत घेऊन गेले. त्यांच्या ऑफिसमध्ये हॉटेलचा नोकर प्यायला पाणी घेऊन आला. आम्हाला थोडे विसावल्यासारखे झाले. वृत्ती उल्हसित झाल्या. मग मला बाजूला घेऊन मालक म्हणाले, तुमचं पत्र मिळालं, पण हे पहा, तुम्ही मला माफ केलं पाहिजे. आज रात्री तुम्हाला खोली मिळू शकणार नाही. एकदम आकाश कोसळल्यासारखे झाले. काय बोलावे ते सुचेना. मी जेमतेम विचारले, का? डोळे किलकिले करून मालक म्हणाले, इथं जवळच एक धरण बांधलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी इंजिनियर्सची पार्टीच्या पार्टी इथं आली आहे. त्यांना जागा पुरत नव्हती, पण खोल्यांमधून अक्षरशः कोंबून त्यांची कशीबशी व्यवस्था केली मी. एकही खोली रिकामी नाही. मला खरे म्हणजे संताप यायला हवा होता, पण समोर आलेल्या संकटाने मी इतका हतबुद्ध झालो होतो की मला रागावणे देखील शक्य नव्हते. बिचारी वैजू थकलेला जीव कसाबसा गोळा करून ताटकळत बसली होती. तिला जाऊन काय सांगायचे? खोली मिळत नाही असे? पण वैजूच उठून आमच्यापाशी आली. आमचे काहीतरी याच प्रकारचे बोलणे चालले असावे असा संशय तिला आला होता. तिने येऊन विचारले, काय झालं? हे म्हणतायत की जागा खाली नाही. पण आपण आधी पत्र लिहिलं होतं. मला सांगितलेले सारे मालकांनी तिला पुन्हा एकवार समजावून दिलं. मी नाही. अत्यंत शांतपणे दिलगिरीच्या स्वरात. कुठल्या मुहूर्तावर आम्ही मधुचंद्राला निघालो होतो कुणास ठाऊक. मालकावर संतापण्यात काही अर्थ नव्हता. नेहमी रिकामे असलेले ते हॉटेल आज आमच्याच दुर्दैवाने गच्च भरून गेले होते. आम्ही पत्र लिहिले होते खरे, पण त्याचे उत्तर आलेले नव्हते. आम्हाला खोली द्यायला ते मुळीच बांधलेले नव्हते. ते आम्हाला अगदी कोरडेपणाने सरळ घालवून देऊ शकले असते. याउलट ते निदान दिलगिरी व्यक्त करीत होते. हे काय कमी होते? पण नुसत्या दिलगिरीने प्रश्न सुटत नव्हता. उद्या सकाळी त्यांच्यापैकी 3 जण जाणार आहेत. उद्या मी तुम्हाला एक रूम देऊ शकेन, मालक म्हणाला. थँक्यू. मी स्वर शक्य तेवढा शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणालो. पण आज रात्री आम्ही कुठं जायचं तेही खरंच. ते ओशाळवाणे हसले. तुमच्या मधुचंद्राची पहिली रात्र ना आज? पत्रात लिहिलं होतं तुम्ही. त्यांचा हेतू आम्हाला खिजवण्याचा नव्हता, पण तरी मी त्रासल्यासारखा झालो. जसे काही आम्ही तरुण आहोत हा आमचा अपराध आहे. जसे काही आम्ही मधुचंद्र साजरा करीत आहोत हा खुणेपणा आहे. पण आम्ही जायचं कुठं आता एवढ्या रात्री? दुसरं एखादं हॉटेल आहे का इथं? नाही. ते मान हलवीत म्हणाले. पण मी बघतो काही व्यवस्था होण्यासारखी आहे का ते. घाबरू नका. तुमच्याबरोबर बाईमाणूस आहे. मी तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही. तुम्ही आधी जेवून तर घ्या. तोवर मी पाहतो काही सुचतं का ते. आम्हाला त्यांचा एकदम आधार वाटू लागला. कुठला कोण मनुष्य 10 मिनिटांपूर्वी आम्ही याला पाहिलेही नव्हते, पण तो आता घरच्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसासारखा आमची काळजी करीत होता. आम्ही हातपाय धुतले तोवर नोकर ताटे घेऊन आला. मला सणसणीत भूक लागली होती.
मी जेवणावर चांगला आडवा हात मारला. मात्र वैजूच्या मनावर चांगलाच ताण पडलेला दिसत होता. ती नुसते अन्न चिवडीत बसली होती. आमचे जेवण होता होताच मालक आमच्या जवळ आले. त्यांना काहीतरी कल्पना सुचली होती, पण ते स्वतःच थोडे साशंक असावेत, कारण त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरचे ते स्मित मावळले होते. तो थोडा गंभीर वाटत होता. तुमचं जेवण तर झालेलंच आहे. उद्या सकाळी तुम्ही इथं राहायला येऊ शकता, मालक म्हणाले. रात्रीपुरताच प्रश्न आहे. त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे. इथून जवळच एक घर आहे. ते रिकामंच असतं. आमची साशंकता ओळखून ते पुढे म्हणाले. तसं परक्याचं घर नाही ते. माझा भाऊच त्याची देखभाल करतो. त्या घराशेजारीच राहतो तो. वैजू काहीच बोलली नाही, पण तिला या विचारात काही वावगे वाटलेले दिसले नाही. चालेल का आजच्या रात्रीपुरती ही व्यवस्था, मालक अर्जवीपणे विचारित होते. नाही म्हणण्यासारखी आमची परिस्थितीच नव्हती. दुसरा काही पर्यायच नव्हता. शिवाय या सोयीत नाव ठेवायला जागा नव्हती. मग मालकांचा चेहरा असा गंभीर का? माझा भाऊ एकटाच असतो आणि तो देखील त्या घरात राहत नाही. शेजारीच 2 खोल्यांचा एक मांगर बांधलेला आहे, तिथे राहतो. मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. अजून इथलं सगळं आटपायला 2 तास तरी लागतील. पण मी गडी देतो तुमच्याबरोबर, चिठ्ठी देतो लिहून. इतका माणुसकीने वागणारा हॉटेल मालक कुठे भेटेल असे त्या क्षणापर्यंत तरी मला वाटले नव्हते. मी त्यांचे आभार मानले. ते नसते तर आमचे आज काय झाले असते कोणास ठाऊक. त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी जायला आम्ही उत्साहाने तयार झालो. इतका वेळ मनावर पडलेले दडपण एकदम निघून गेले आणि कसे मोकळे मोकळे वाटू लागले. पण आमच्या उत्साहाला मालक मात्र प्रतिसाद देत नव्हते. परिस्थिती आता बरोबर उलटी होती. आम्हाला उत्साह वाटत होता, पण त्यांच्या मनावर मात्र कसला तरी ताण पडलेला दिसत होता. असे का? काही क्षणांतच मला याचा उलगडा झाला. मला बाजूला घेऊन ते म्हणाले, आय ॲम व्हेरी सॉरी. मला तुमची याहून अधिक चांगली व्यवस्था करता आली नाही. यात काय वाईट आहे ते मला समजत नाही, मी म्हणालो. मालक क्षणभर गप्प राहिले. सांगावे की नाही अशा विचारात. मग त्यांनी वैजूकडे एक कटाक्ष टाकला आणि ते हलक्या आवाजात म्हणाले, वेल, आय मस्ट वॉर्न यू. कशाबद्दल? मी चमकून विचारले. ते घर चांगले नाही. नसू द्या हो. काही गैरसोयी असल्या तर आम्ही चालवून घेऊ. एका रात्रीचा तर प्रश्न. तसं नाही. चांगलं नाही म्हणजे तिथं काहीतरी. मी हसलो. नेहमीचीच हकीकत. भुताटकी. रिकामं घर म्हणजे तिथं भुताटकीचा वावर असलाच पाहिजे असा नेहमीचा विश्वास. हसू नका. या घरात 2 मृत्यू झाले आहेत. पण काय होतं तिथं? भूत दिसतं? काय होतं कुणालाच माहीत नाही. प्रत्यक्षात कुणी काही पाहिलेलं नाही. पण तरीही लोक त्या घरात राहायला तयार होत नाहीत. एवढं खरं. म्हणून तर अजून रिकामं राहिलंय ते. मला गंमत वाटली. अफवा. निव्वळ अफवा. कुणी काही पाहिलेले नाही आणि तरीही म्हणे घर झपाटलेले. प्रत्येक गावात अशी 1-2 घरे असतातच. त्यांच्याविषयी नाही त्या अफवा रूढ असतात. प्रत्यक्षात मात्र त्या अफवांना काहीच आधार नसतो. प्रत्यक्ष भूत काही कुणी बघितलेले नसते. पण 4 रिकामटेकडे काहीतरी रचून सांगतात आणि भित्रे लोक त्यावर विश्वास ठेवतात. माझा तरी भुताटकीवर मुळीच विश्वास नव्हता. त्यातून आजची रात्र अशी तशी नव्हती. आज भीतीला जागाच नव्हती. घाबरायला सवड नव्हती. ज्या परमोच्च सुखात आज आम्ही बुडून जाणार होतो, तिथे भुताटकीचा विचारही करू शकत नव्हतो. तुम्ही काही काळजी करू नका मालक. उद्या सकाळी इथला चहा प्यायला आम्ही दोघंही हजर होतो की नाही बघा, मी हसत म्हणालो. मालकांनी नुसतेच खांदे उडवले. वैजूला मात्र मी यातले काहीच सांगितले नाही. गड्याने कंदील उचलला. आम्ही तिघे बाहेर पडलो. वाटेने कुणीच कुणाशी बोलत नव्हते. पालापाचोळ्यातून चालताना पायाखाली मोडणाऱ्या काटक्यांचा कडकड आवाज होत होता तेवढाच. पण त्या शांततेत तो देखील किती मोठा वाटत होता. सगळीकडे अगदी शांत झाले होते. गाव केव्हाच गुडूप झोपी गेला होता.
चालताना गड्याच्या हातातला कंदील हेलकावे खात होता, त्यामुळे आजूबाजूच्या झुडपांवर चित्रविचित्र आकारांच्या सावल्या हिंदकळत होत्या. कंदिलाचा प्रकाश पायांपासून खाली पडत होता, त्यामुळे नुसते गुडघ्यासारखे 6 पाय त्या काळोखातून चालत असल्याचा चमत्कारिक भास होत होता. मालकांचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घोळत होते. आय मस्ट वॉर्न यू. रिकामं घर, या घरात 2 मृत्यू. काय दिसणार होते आम्हाला त्या घरात? बहुधा आम्ही स्वतःच्याच सावल्यांना घाबरणार होतो. एखादा किरकिरणारा आवाज, उंदराघुशींचे आवाज, नाहीतर स्वतःच्याच पावलांचा प्रसाद असले काहीतरी ऐकून कुणीतरी आहे म्हणत पळत सुटणार होतो. नाहीतर कथा-कादंबऱ्यात किंवा चित्रपटात असते तसे कुणीतरी पांढरी चादर गुंडाळून अवचित आमच्यासमोर येऊन उभे राहणार होते. पण असल्या फुसक्या गोष्टींच्या भयाला मनात थारा देऊन मी आजची अनमोल रात्र वाया जाऊ देणार नव्हतो. भूत समोर दिसले असते तरी मी त्याचे बोकड धरून त्याला हाकलून दिले असते. हात जोडून म्हटले असते, माफ कर, पुन्हा केव्हा तरी. आज आम्हाला बिलकुल सवड नाही. या गमतीच्या विचारांनी मला अधिकच धीर आला. उत्साह वाटण्यासारखे पुष्कळ होते. अडचणीत सापडल्यानंतरही ऐत्या वेळी का होईना पण नशिबाने एक जागा मिळाली होती. कशी का असेना पण आजची रात्र साजरी करण्यापुरती ती पुरेसी होती. आता रात्र फुलवणे माझे काम होते. या रात्रीची मी किती दिवसांपासून वाट पाहिली होती. अगदी माझी आणि वैजूची पहिली भेट झाल्यापासून. पहिल्या भेटीतच आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले होते. एकमेकांच्या मनाला आम्ही फुलासारखे जपत आलो होतो. एकमेकांच्या शरीराला एवढेसेही कष्ट होऊ नयेत यासाठी जीवाचे रान करीत होतो. थंडी वाजते. मी वैजूला म्हटले, माझा कोट देऊ? तिने नकारार्थी मान हलवली आणि नाजूक स्मित केले. त्याचा अर्थ मला अनुभवाने ठाऊक झाला होता. मी तुझा कोट घातला तर तुला नाही का थंडी लागणार? तिच्या स्मिताला उत्तर देऊन मी चालता चालता तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढले. पण बरोबरच्या गड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून ती लटक्या रागाने बाजूला झाली. किती नाजूक होती माझी वैजू. परमेश्वरा, हिच्या या नाजूक देहाला कधी कसले कष्ट पडू देऊ नकोस. वैजूच्या शरीराला स्पर्श करताना मला नेहमी धास्ती वाटायची की आपण या फुलाच्या पाकळ्यांना दुखावलं तर नाही. मऊसूत, अगदी साईसारखे नितळणी नाजूक शरीर होते तिचे. छे छे, आमचे प्रेम कधीच कमी होणे शक्य नव्हते. आम्ही दोघे एकमेकांना इतके चांगले समजू शकत होतो. इतर जोडप्यांप्रमाणे आम्हाला एकमेकांचा कधीच कंटाळा आला नव्हता. आमची कधीच भांडणे होणार नव्हती, कारण एकमेकांच्या सुखाचाच विचार आम्ही करीत आलो होतो. त्यासाठी काय वाटेल ते करणार होतो. आजवर कुणी केले नसेल असे उत्कट प्रेम वैजू माझ्यावर करीत होती आणि मी तर केवळ तिच्या प्रेमाखातरच उरलेले आयुष्य वेचायचे ठरवले होते. सारे आयुष्य, अजून सारे आयुष्य जायचे होते. आजची रात्र त्या आयुष्यातली पहिली रात्र होती. आज रात्री दोघांचेही जिणे नवाने सुरू होणार होते. प्रेमाची पहिली रात्र, जीवनाची पहिली रात्र. गडी थांबला आणि मी विचारातून भानावर आलो. वाट संपली होती. ते घर आमच्यासमोर उभे होते. पंख मिटून एखादी घार बसावी तसे ते घर त्या काळोखात दिसत होते. पण त्या घारीची नजर समोर होती. भक्ष्याकडे एकटक पाहावे तशी. घरात एक दिवा लुकलुकत होता, त्यामुळे कदाचित असा भास होत असावा. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे घर रिकामे नव्हते, झोपलेले नव्हते. ते जगात बसले होते. ते जागत बसले होते. एक डोळा उघडा ठेवून जागत बसले होते आमच्यासाठी. शेजारीच एक मांगर होता. गड्याने आम्हाला जेमतेम ती जागा दाखवली. कंदील माझ्या हातात दिला आणि लगेच बरोबर आणलेली चूड पेटवली. काही न बोलता तो ती पेटती चूड घेऊन वळला. आम्ही दोघेही त्या चुडीच्या लसलसत्या ज्वाळांकडे पाहत राहिलो. थोडे अंतर गेल्यावर चुडीचा प्रकाश थांबलेला दिसला. आमचे काय झाले हे पाहण्यासाठी बहुधा क्षणभरातच तो प्रकाश चालू लागला. लवकरच त्याचा काजव्या एवढा बारीक टिपका झाला आणि मग तोही दिसेनासा झाला. त्या काळोखात आम्हाला केवळ कंदिलाच्या सोबतीने सोडून
कंदिलाच्या सोबतीने सोडून तो एकाएकी निघून गेल्यामुळे असेल किंवा या परक्या घराच्या आवारात आल्यामुळे असेल, कशाने कोण जाणे, पण मध्ये थोडा वेळ उडालेले दडपण मनावर पुन्हा आले. जीव काहीसा घाबरल्यासारखा झाला. मी कंदील उचलला. आम्ही दोघेही मांगराच्या दरवाजापाशी गेलो. दार ठोठावले. उत्तर नाही. पुन्हा दारावर थाप मारली. दार एकदम भक्कन उघडले. आत काळोख होता. कोणी दिसत नव्हते आणि आम्ही दोघेही विलक्षण दचकलो. आमच्या पाठीमागेच एक माणूस उभा होता. तो फार खंगलेला दिसत होता. त्याची दाढी वाढलेली होती. डोळे विचित्र रीतीने चमकत होते. बहुधा हाच हॉटेल मालकाचा भाऊ असावा. आम्ही आज रात्री या घरात राहणार आहोत. शांतता असह्य झाल्यामुळेच की काय, पण मी बोलून गेलो. आणि एकाएकी एक विचित्र प्रकार घडला. तो मनुष्य जागच्या जागी खाली बसला आणि त्याने आमचे दोघांचे पाय धरले. मी त्याला उठवले. आम्ही दोघांनाही अतिशय अवघडल्यासारखे झाले होते. तो माणूस 50शीचा तरी दिसत होता. त्याने आमच्यासारख्या तरुणांच्या पाया पडावे याचे कारण तरी काय? पण या संदर्भात काही बोलणे मोठे अडचणीचे होते, म्हणून मी काही न बोलता मालकाची चिठ्ठीच पुढे केली. त्याने ती वाचली. तो घराच्या दिशेने चालू लागला. आम्ही त्याच्या मागून चालत होतो. त्याच्या मधल्या वागणुकीचा बराच धक्का वैजूला बसला असावा. तिचे पाय अजून लटलटत आहेतसे वाटत होते. घराचे दार उघडेच होते. 4 पायऱ्या चढून जाताच आम्हाला एक दिवाणखाना लागला. घर तसे अलीकडेच बांधलेले असावे. बांधकाम चांगल्या अवस्थेत होते, पण बांधण्याची पद्धत मात्र काहीशी जुनाट होती. कदाचित या भागातली घरे अशीच असतील. घरात माणसांचा वावर नसावा, पण तरीही दिवाणखाना विलक्षण टापटीपीने ठेवलेला दिसत होता. कदाचित मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ तितक्या दक्षतेने घराची देखभाल करीत असावा. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यातून एक जिना माडीवर गेलेला होता. माडीवरच्या एका खोलीत दिवा लावलेला होता. मगा दिसलेला उजेड कुठून येत होता हे आता लक्षात आले. दिवाणखाना ओलांडून त्याने आम्हाला माडीवर नेले. दिवा लावलेल्या त्या खोलीत. ती आमची झोपायची खोली होती. त्याने खोलीचे दार लोटले आणि हात पुढे करून आम्हाला आत यायला सुचवले. मी खोलीत पाऊल टाकले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. खोलीत एक प्रशस्त पलंग होता आणि पांढरीशुभ्र बिछायत घालून तो जणू आमच्यासाठी सुसज्ज केलेला होता. मालकांचा भाऊ फार वेळ आमच्याबरोबर थांबलाच नाही. त्याने आमची फारशी चौकशी देखील केली नाही. आम्हाला खोली दाखवून तो लगेच परत फिरला. त्याचे वागणे मला फारच चमत्कारिक वाटत होते, पण एका दृष्टीने ते आमच्या सोयीचेच होते, म्हणून मी त्याची फारशी दखल घेतली नाही. दुसरा एखादा इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून बडबडत बसला असता तर ते मला मुळीच परवडले नसते. एका गोष्टीचे मात्र मला राहून राहून नवल वाटत होते. त्या खोलीत आमची व्यवस्था फार म्हणजे फारच चोख केलेली होती. अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत सारे काही जागच्या जागी होते. पण आता नवल करीत बसायला सवड नव्हती. ज्या कुणी हे सारे केले त्याला धन्यवाद देऊन मी कपडे उतरू लागलो. एकदम माझे लक्ष वैजूकडे गेले. ती एखाद्या पुतळ्यासारखी तिथल्या नक्षीकाम केलेल्या चिमुकल्या खुर्चीवर बसली होती. काय ग, झोपायला नाही का यायचं? मी शक्य तितक्या मृदूपणे विचारले. ती काहीच बोलली नाही. वैजू, वैजू, ए वैजू, मी किंचित घाबरून हाक मारली. तिने काहीच उत्तर दिले नाही. मी तिच्या जवळ गेलो आणि तिची हनुवटी धरून चेहरा वर केला. तिने माझ्याकडे पाहिले. अगदी दीनवाणे पाहिले. तिच्या नजरेत भीती साकारली होती. एखाद्या निसरड्या कड्यावर उभे राहिलेले लहान मूल जसे पुढे मागे कुठेही पाऊल टाकायला घाबरेल, तशी भीतीने गोठून तिची हालचालच थांबली होती. मी तिला मिठीत घेतले. तिने असहायपणे माझ्या छातीत मान खुपसली. मी हलके तिच्या पाठीवर तोपटीत राहिलो. चल वेडी की काय तू, असे काहीबाही धीर देणारे तोंडाने बडबडत राहिली. ती काही बोलली नाही, पण कुठल्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका फुटला असता. तशाच अवस्थेत आम्ही कितीतरी वेळ राहिलो आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली. त्या बिछाण्यावर झोपायची वैजूला भीती वाटत होती. मी पुरुष होतो. कुठल्याही बिछाण्यावर का होईना, पण आराम करावा एवढीच माझी इच्छा होती.
पण ती स्त्री होती. दुसऱ्याच कुणीतरी घालून ठेवलेल्या शय्येवर पटकन अंग टाकणे तिला कठीण जात होते. मी तिच्या कलाने घेण्याचे ठरवले. कुठल्याही कारणासाठी आज रात्री तिला दुखवण्याची माझी तयारी नव्हती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर सारे शांत होते आणि एकदम चंद्रोदय झाला. झाडांचे शेंडे चकाकू लागले. राखाडी जमिनीवर सावल्या हलू लागल्या. पहाडाची कडा राखेने सारवल्यासारखी झाली. झुडपे दबा धरून बसलेल्या माणसांसारखी दिसू लागली. माझ्याने दृश्य बघवेना. मी खिडकी लोटून घेतली आणि आत वळलो. वैजू पलंगावर बसली होती. मी दिवा मालवून टाकला आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिने मटकन माझ्या खांद्यावर डोके ठेवले. काही क्षण मी तसेच जाऊ दिले. मग हलकेच तिचे डोके उशीवर ठेवले. त्याच उशीवर डोके ठेवून मी तिच्या अगदी निकट झोपलो. ती काही बोलत नव्हती, पण मला समजत होते तिच्या मनावरचे धडपड हळूहळू कमी होत होते. मी तिच्या केसांवरून हात फिरवीत राहिलो. गालांवर हलकेच थोपटीत राहिलो. मग अगदी हलक्या हातांनी मी तिच्या अंगावरचे कपडे दूर केले. ती आपणहून माझ्या कुशीत शिरली. थकलेल्या, भ्यालेल्या आणि नंतर विसावलेल्या पाखरासारखी. किती नाजूक जीव हा! आजपासून जन्मभर मलाच या जीवाला जपायचे होते. मी माझी मिठी बळकट केली. आम्ही दोघांची शरीरं पूर्ण उघडी होती. कुठल्याही बंधनापासून मुक्त. केवळ शरीरांचीच जाणीव शिल्लक होती. त्या आड धडधडणारी मनेसुद्धा एकच होऊन गेली होती आणि आता शरीरं देखील. कोमल, मृदू आणि तापलेले असे एकच शरीर जणू स्पंदन करीत होते. माझे ओठ वैजूच्या ओठांच्या पाकळ्यांवरून पुन्हा पुन्हा घासले जात होते. हातांना मऊ, नाजूक पण धगधगता स्पर्श होत होता. आमची ही मिठीच या क्षणी खरी होती. हा क्षण कायम राहणार होता. आम्ही वेगळी कधी नव्हतोच, कधी होणारच नव्हतो. शरीरं एकच होते, मन एकच होते. एकच एक लसलसीत केशरी पिवळी दाहक ज्योत पेटती होती. ती ज्योत तेवढी खरी होती. बाकी या जगात दुसरे काहीच अस्तित्वात नव्हते. एकाएकी खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा एकच बर्फासारखा झोत आत आला. आमची शरीरं शहारली, आमची अंगे शहारली. वैजूच्या ओठांतून एक अस्फुट चित्कार गेला. मला एक अस्फुट धडधड ऐकू येऊ लागली. ती कुठून येत होती कुणास ठाऊक, पण अगदी अस्पष्ट, अंधुक, फार फार लांबून आल्यासारखी, पण कदाचित माझ्यातूनच, माझ्या रक्तातून आल्यासारखी. हळूहळू ती धडधड वाढत होती. तिचा नाद, तिचा वेगही वाढत होता. कुणीतरी माझ्या रक्तात पडघम वाजवीत होते. माझे रक्त उसळत होते. माझी बोटे वैजूच्या खांद्याशी होती. हळूहळू ती वर सरकू लागली. मी उठून बसलो. दोन्ही हात मी वैजूच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी दाबू लागलो. हातांची पकड क्षणोक्षणी गच्च होऊ लागली. मेली पाहिजे, ती मेलीच पाहिजे. एवढीशी नाजूक ही मान, ही आवळली जायला काय उशीर? ती आवळली जाईल, एका बाजूला कलंडेल, तेव्हाच मला समाधान वाटेल. मी मग पोटभर असेन, तृप्त होऊन. किती दिवसांपासून मी ही संधी शोधतो आहे. किती दिवस हा द्वेष माझ्या छातीत जळतो आहे निखाऱ्यासारखा. एवढीशी ही मुलगी, एखाद्या फुलासारखा हा देह, पण तो नुसता काट्यासारखा ठसठसतोय माझ्या काळजात. ती मेलीच पाहिजे, नाहीतर माझं जिणं बरबाद होऊन जाईल. मी हा अधिकाधिक गच्च आवळतो. आणि कशी कोण जाणे, पण वैजू उठून बसली. सारा जोर एकवटून तिने मला बाजूला ढकलले आणि ती उघड्या दारातून पळत सुटली. मी तिच्या मागे गेलो नाही. मी तसाच बिछाण्यावर पडलो आणि दाट ओठ खात चादर ओरबाडू लागलो. ती कुठे गेली असेल? कुठे का जाईना सटवी. माझ्या हातून तर ती सुटली. आता दुसरी संधी पुन्हा कधी मिळेल कोण जाणे. पण मिळालीच तर आत्ताच्या सारखा अजागळपणा करून चालायचा नाही. जिवंत ठेवून चालायचं नाही. हलकट सालीला प्रमाणाबाहेर घेतलेले मद्य भिनभिनत डोक्यात चढावे तसे हे विचार माझ्या डोक्यात घण घालीत होते. ओरबाडून चादरीच्या चिंध्या करायच्या तेवढ्या मी बाकी ठेवल्या आणि एकदम एक चाहुलीने मी वळलो.
वैजूचा खंजीर उगारलेला हात हवेतल्या हवेत राहिला. काय भयानक दिसत होती ती. तिच्या अंगावर एक चिंधूकही नव्हते. सगळे केस सुटून खाली आले होते. डोळ्यात सूड माखला होता. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात उजळलेला तिचा तो अवतार पाहूनच कुणी भीतीने जागच्या जागी गार झाला असता. क्षणभरातच मी हे सारे पाहून घेतले. दुसऱ्या क्षणी मी तिच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा हात पकडला. मी जसजसा तो हात पिळवटीत राहिलो तसतशी ती वेदनेने विव्हळत राहिली. अखेरीस तिने तो खंजीर हातातून टाकला आणि धापाधापीत ती भिंतीशी उभी राहिली. मी तो खंजीर उचलला आणि खिडकीबाहेर लांब फिरकावून दिला. खोलीबाहेर आलो आणि कठड्याशी श्वास घेण्यापुरता उभा राहिलो आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट प्रथमच माझ्या लक्षात आली. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक मोठे झुंबर प्रकाशत होते. मला पक्के आठवत होते, आम्ही दिवाणखान्यात पाऊल टाकले तेव्हा ते झुंबर तिथे नव्हते. हिरवट निळसर असा पण लख्ख उजेड होता त्या झुंबराचा. झुंबर मोठे भपकेबाज होते. सबंध दिवाणखानाभर त्यातल्या काचांची लक्षावधी प्रतिबिंबे नाचत होती. मी उभा होतो त्या भिंतीला झुंबराची दोरी बांधलेली होती. मला एक कल्पना सुटली. मी त्या दोरीची पक्की गाठ सोडवली आणि हलकेच ती दोरी हलवून पाहिली. दोरी हलवताच झुंबर हलत होते. मी ती दोरी तात्पुरती खिळ्याला बांधून ठेवली. मग मी खोलीत परत गेलो. वैजूच्या समोर उभा राहिलो. ती पलंगावर बसली होती. मी तिला खसकन उठवले आणि म्हटले, निघ इथून आधी. हो चालती. तिने एकंदर माझ्याभोवती माझ्याकडे पाहिले विलक्षण द्वेषाच्या आणि सूड घेण्या नजरेने. मग ती खोलीबाहेर पडली आणि माडी उतरू लागली. मी खिळ्याची दोरी सोडली, हातात धरून ठेवली. वैजू पायऱ्या उतरली आणि दिवाणखाना ओलांडू लागली. मी हातातली दोरी सोडून दिली. क्षणभर झुंबर हिंदकळले आणि मग अफाट वेगाने खाली आले. त्याच्या प्रचंड आवाजात वैजूची किंकाळी ऐकू देखील आली नाही. खाली काचांचा खच पडला होता आणि त्यात वैजूचा देह पसरला होता. मेली, अखेरीस मेली. माझ्या अंतःकरणात हर्षाच्या उकळ्या फुटू लागल्या. त्या विनाशाकडे मला एकदा जवळून नजर टाकायची होती. मी खाली उतरून पाहिले. त्या काचांमधून एकाएक पाऊल मोठ्या दक्षतेने टाकीत मी वैजूजवळ गेलो, खाली बसलो आणि एकदम माझ्या डोळ्यांसमोर अंधारून आल्यासारखे झाले. मला भुवळ आली. भान हरपून मी तिथेच कोसळलो, वैजूच्या शेजारीच. मला जाग आली तेव्हा सारा दिवाणखाना सकाळच्या उजेडानं भरून गेला होता. क्षणभर मला आपण कुठे आहोत, काय झाले काही समजेना. डोके मनस्वी दुखत होते. मग एक एक करता सारेच आठवले. आमची झोपायची खोली, मी वैजूचा प्राण घेण्याचा केलेला प्रयत्न, तिने उगारलेला खंजीर. काय भयंकर स्वप्न. पण ते स्वप्न म्हणावे तर मी इथे कसा, या दिवाणखान्यात नुसत्या रिकाम्या जमिनीवर. आणि वैजू, झुंबर. मी ते खाली सोडले वैजूच्या डोक्यात पडेल अशा रीतीने आणि मग ती. म्हणजे खरेच मी माझ्या वैजूचा प्राण घेतला. वैजू. मी ओरडतच उठून बसलो. वैजू शेजारीच पडली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे खांदे धरून तिला गदागदा हलवीत हाका मारीत राहिलो, वैजू, वैजू. तिने सावकाश डोळे उघडले. क्षणभर काय चालले आहे हे तिलाही उमजेना. दुसऱ्या क्षणी ती भानावर आली आणि मला मिठी मारून स्फुंदू लागली. काल रात्री काही क्षण मी तिचा भयंकर द्वेष केला होता. ती देखील त्या भयानक अनुभवातून गेली होती. एकमेकांवर इतके उत्कट प्रेम करीत असताना असल्या जळत्या द्वेषाचा अनुभव असह्य होता, मन भाजणारा होता. कसं करवलं हे माझ्याने? आम्ही दोघेही हाच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारीत होतो. गाढ मिठीत स्फुंदत का हे भयंकर स्वप्न पडलं आपल्याला? पण स्वप्न म्हणावे तर दोघांनाही एकाच वेळी कसे पडले? शिवाय दोघांचेही तपशील कसे जुळले? आम्ही दोघेही झोपण्याच्या खोलीऐवजी इथे दिवाणखान्यात कशी? पण हे खरे होते म्हणावे तर वैजू जिवंत कशी? आणि दिवाणखान्यात काचेचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. फुटलेल्या झुंबराची नावनिशाणीही नव्हती. आम्ही वर गेलो. अंगात कपडे चढवले, सामान घेतले. मांगराशी जाऊन बाहेरूनच येतो म्हणून सांगितले आणि तडक ते घर सोडले. हॉटेलवर पोहोचताच मालक आमच्या स्वागतासाठी
हसतमुख पुढे आले. चहा घेताना ते मला म्हणाले, कालची रात्र चांगली गेली ना? हो. हॉटेलवर पोहोचताच मालक आमच्या स्वागतासाठी हसत हसत पुढे आले. चहा घेताना ते मला म्हणाले, कालची रात्र चांगली गेली ना? मी म्हणालो, मालक तुम्ही मला काल त्या घराविषयी तसं का सांगितलंत? मालक ओशाळवाणे हसले. खरं सांगू? त्या घरात तसं काही आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही शक्यतो तिथं जाऊ नये अशी माझी इच्छा होती. का पण? का? माझा भाऊ तो वेडसर आहे. तसा त्याचा उपद्रव नसतो, पण तरी खात्री नाही देता येत. काही क्षण थांबून ते पुढे म्हणाले, तसा तो पहिल्यापासून वेडसर नव्हता. गेल्या काही वर्षातच त्याची अशी अवस्था झाली. त्या घरात राहणाऱ्या जोडप्याकडे तो मॅनेजर म्हणून काम करीत होता. ते लोक श्रीमंत होते. पुरुष जुन्या सरदार घराण्यातला होता. माझ्या भावाची त्या दोघांवर विलक्षण भक्ती. ती दोघं गेली आणि याची ही अवस्था झाली. मेंदूला धक्काच बसला त्याच्या. कशाने गेली ती दोघं? पहिल्यानं दोघांचं फार प्रेम होतं, पण नंतर अजिबात पटेनासं झालं. एकमेकांना पाण्यात पाहायची दोघं. कित्येकदा एकमेकांचा खून करायचा प्रयत्न केला त्यांनी. अखेरीस त्यानं दिवाणखान्यातलं झुंबर तिच्या डोक्यात पाडून तिला ठार मारलं. भयंकर, फार भयंकर. भयंकर? ऐकायला हे इतके भयंकर वाटत होते. आम्ही ते प्रत्यक्ष जगलो होतो. त्यानंतर त्याचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. तो परागंदा झाला. कुणी म्हणतात त्यानं आत्महत्या केली. आमच्या भावाला मात्र हे समजून शकत नाही. तो रोज सारं घर पूर्वीसारखं लावून ठेवून वाट पाहतो त्यांच्या येण्याची. पण आता ती कसली परत येतात? ती दोघं या जगातच नाहीत. ती दोघं या जगात नाहीत, पण त्यांचा आसुरी द्वेष तो मात्र भरून राहिला आहे त्या घरात. त्यांच्या नश्वर देहांना पुरून उरलेला तो द्वेष. सारे वातावरण विषारी झाले आहे त्या द्वेषाने. त्या घरात येणाऱ्याच्या शरीरात तो द्वेष भिनेल. पुन्हा पुन्हा तो विद्रूप आकार धारण करेल. ती दोघं तशी मेली म्हणून लोक घाबरतात. त्यांना वाटतं अजूनही त्यांची पिशाचं त्या तिथं वावरत असतील. तुम्हाला तसं काही दिसलं नाही ना? मी बैजूकडे पाहिलं. तिने माझ्याकडे पाहिलं. शरीरात भिनलेल्या त्या भयानक विषाची आठवण आता फक्त आमच्याबरोबर राहणार होती. मी सावकाश म्हणालो, नाही, तसं काहीच आम्हाला दिसलं नाही. कथा समाप्त.